सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या गावठी शेतकरी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण आलो कर्जुले गावामध्ये वाटणा तोडणीसाठी. म्हणजे कसं कर्जुले गावाच्या शेजारी असलेलं मांडोळ धरण त्याच्या कडेला म्हणजेच ह्या ठिकाणी आज आपले शेतकरी लेबर म्हणजे आपली फॅमिली घेऊन आलेली वाटणा तोडणीसाठी. तर मित्रांनो सध्या ना उन्हाळा वगैरे भरपूर आहे आणि उन्हामध्ये ना जे वाटण्याचं क्वालिटी वगैरे असते ना म्हणजे थोडंसं नाजूक झालेलं असते वाटण्याचं. तर त्यामुळे काय होते सध्या उन्हाळा वगैरे असल्यामुळं आणि झाड उबळलं वगैरे जाते. तर काही विषय नाही मित्रांनो, पहिला थोडा चालू याचा, परंतु बघू शकता काही ठिकाणी ना झाडं वगैरे आहेत ना एकदम वाळलेले आहेत आणि शेंग वगैरे बघू शकताय पापडीवारी वगैरे सारखी शेंग मित्रांनो. आणि मध्ये गारपीट वगैरे झाली, तर गारपीटमुळे ना शेंगांना ना थोडासा प्रॉब्लेम आला, म्हणजे खराब व्हायला लागले शेंगा. तर मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आहे अक्षय हांडे देशमुख आणि स्किप न करता शेवट पण आपले व्हिडिओ बघा आणि जर नवीन व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका मित्रांनो. तर या ठिकाणी आपले शेतमजूर वाटणं थोडंसं काम चालू केलं यांनी. तर आता मला आहे ना लागलेली भूक आणि म्हणजे सकाळी जेवण वगैरे केलं नव्हतं, भूक लागली मित्रांनो. आपली झाडं जात आहे ना ताजं लिंबू तोडलेलं आहे. पुढल्या साईडला बघू शकताय कांदा वावरामधून आता आपण उपटणार आहे आणि तो आपण कांदा आपल्याला जेवणामध्येही घेणार आहे. वाटणं पण आहे पलीकडल्या साईडला आंब्या झाडी कलमी आंब्या झाड त्याची एक कैरी घेणार मित्रांनो. ही फक्त गावच्या ठिकाणीच भेटू शकतं कारण सगळं फ्रेश असतं. या ठिकाणी आता कांदा बघू शकता तुम्ही, कांदा वगैरे उपटला आहे मस्त पाहिजे. आता थोड्याशा शांगा वगैरे घालणे वाटण्याचे आपण ते पण फ्रेश झाडाच्या तोडून या ठिकाणी वाटणं बघू शकता तुम्ही. कवळ्या शांगा घ्यायच्या असं मित्रांनो. वाटणं तोडल्यानंतर ना आंब्याची कैरी वगैरे काढली मस्तपैकी मित्रांनो, धुवून वगैरे घेतली एकदम खतरनाक पद्धतीनं. आणि आता आपल्याला जेवण करायचं एकदम खतरनाक. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना वाटण्याचे वगैरे शांगा आहेत ना तर थोडेसे ना गारपिटीमुळे ना खराब व्हायला लागल्यात. परंतु सध्या उन्हाच्या थोडंसं ना तापमानामुळे ना वाटणा खराब होत चाललं आहे आणि बहुतांश ठिकाणी ना वाटणा म्हणजे उबळलेला आहे. म्हणजे झाडं ना उन्हाच्या याने ना तापमानामुळे ना उबळलेली आहेत. तर या ठिकाणी वाटणा बघू शकता 2 दिवसापासून आपण काल आणि आज 2 दिवस झाले वावरामध्ये वाटणा तोडतोय आणि पहिलाच थोडा मित्रांनो हा. तर या ठिकाणी घास वगैरे पलीकडल्या साईडला गिन्नी गवत वगैरे बघू शकताय. असं या ठिकाणचं वातावरण आहे सकाळचं आणि पलीकडे कांदा वगैरे अजून काढायचं वगैरे बाकी. तर पलीकडल्या साईडला मित्रांनो इथून थोडंसं ना 1-2 किलोमीटर अंतरावरती ना मांडोळ धरण आहे. तर ह्या साईडला बघू शकता टावर वगैरे तुम्हाला दिसत असेल, तिकडनं त्या साईडला खाली मांडोळचं धरण वगैरे मित्रांनो. परंतु आपल्यापासून लांब असल्यामुळे आपल्या त्या साईडला जाता नाही राहिलं बघण्यासाठी. तर काय नाही मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा फक्त. एकदम भारी असा आजचा व्हिडिओ बनणार आहे. आणि आज आणि गावचा बाजार वगैरे तसंच आपल्याला आपल्या फॅमिलीला म्हणजे लेबर समाजाला आज पेमेंट वगैरे करायचं मित्रांनो. तर आपण गाडी चालू लावली आता या ठिकाणी आपली मालकीनबाई बघू शकताय. आणि या ठिकाणी आले आपले मनोज शेठ आयर त्यांची टू व्हीलर इथं आणि त्याच्यासमोर आले त्यांचा छोटा मुलगा बसलाय. तर मित्रांनो त्यांना ना त्यांची पिकअप जी आहे ना ती नील करायची आहे आणि दुसरी गाडीचं नियोजन चाललं आहे त्यांचं. म्हणजे दुसरी गाडी घ्यायची त्यांना एक ट्रान्सपोर्टला लावायची मुंबई या ठिकाणी. तर गाडी आपण सावलीमध्ये वगैरे लावली. तर सध्या कांदा वगैरे बघू शकता पुढल्या साईडचा कांदा काढली चालला या ठिकाणी. पूर्ण जो इल्ला एरिया आहे ना मित्रांनो मांडोळ साईडचा, तर तो म्हणजे आता बऱ्यापैकी बाग येते कारण पाणी वगैरे ह्या साईडला भरपूर आहे. कारण मांडोळच्या धरणामध्ये अजून पाणी साठा वगैरे चांगला मित्रांनो. हा पुढला रोड जो आहे ना तर तो रोड आहे गुरेवाडी, तसेच गुरेवाडी मार्गे कनेर मार्गे पोखरी मार्गे साखर मांडवा हा या साईडला रोड जातो हा. तर पुढल्या साईडला बघितलं चिक्कूची बाग वगैरे पुढं मस्त एकदम भारी आणि थंड वातावरण आहे. उन्हाची झळ वगैरे लागते परंतु वातावरणामध्ये ना थोडंसं थंडाई वगैरे आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही मित्रांनो. तर आता 2 वाजता दुपारचे 2 वाजलेत आणि आपलं जेवण करायला जायचं आहे पुढल्या साईडला आपल्या लेबर सामर्थ्यापासून. तर आता मित्रांनो जेवण करण्यासाठी आलो आहे, आता बसलो पण जेवण करायला. भाजी वगैरे पाहू शकता भरपूर अशा भाज्या आहेत. दुपारच्या जेवणाची सुट्टी मित्रांनो एकदम भारी असते. सगळेजण एकत्र जेवण करायला असताना ना प्रत्येक भाजी वगैरे खायला भेटते. या ठिकाणी बघू शकताय पुढे कांदा आहे, कैरी वगैरे भरपूर आहे. भाजी 2-4 भाजी भरपूर भाजी आहे. मस्त वाटतं थंड आंब्याची सावली वगैरे, शिवाय खायला ताजी कैरी पण आहे.
कलमी आंब्याची. तर मंडळी संध्याकाळची वाजले 5 आणि 5 वाजल्यानंतर आता तुम्ही बघू शकता भरपूर असं वाटणं तोडून झालं आहे. म्हणजे वावरामधलं हे वावर पूर्ण झाले फिनिश. पलीकडल्या साईडला लिंबाच्या पलीकडे बघू शकता तुम्ही थोडंसं. तर ते आहे थोडंसं ते राहिले तोडायचं मित्रांनो वरल्या साईडचं. तर या ठिकाणी आता पंक्तीला जशा माणसं बसतात ना जेवण करण्यासाठी, तसं आपलं लेबर साम्राज्य बसले एक सार राहिलं तोडायचं म्हणून. तर या ठिकाणी शेतकरी बंधू आपले काका त्यांचं चालू काम वाटणं वगैरे खायचं. तर मित्रांनो काल किती गोण्या तोडल्या बाया आपल्या? 13 गोण्या तोडल्या. 13. आणि आज किती बरं? आज आहे बरं 7-8. कालच्या वेळेस कमी झाले मग. हा कालच्या पेक्षा कमी झाल्या. तर मित्रांनो काल 13 गोण्या तोडल्या होत्या. काल 16 माणसं होती आणि आज 11 आहेत. आज थोडे कमी झालेत मित्रांनो. कारण कसं असतं कुठं वाटणं जास्त असतो कुठं कमी असतो. आणि थोडंसं आहे ना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडं गारपिटीमुळे ना पहिल्याच तोडा आहे, पण पहिल्या तोड्यामध्येच ना गारपिटीमुळे ना बघू शकता वाटाणा ना खराब होत चाललं आहे. तर शेंग वगैरे ना काही बारीक आहे काही मोठी आहे. म्हणजे आता ही दुसऱ्या तोड्यासाठी याला पाणी भरायचं, हा दुसऱ्या तोड्यासाठी ठेवायचा आणि मग वाटणं हा उपटून टाकायचा. तर मित्रांनो आता आहे ना आपली सुट्टी झाल्यानंतर आपल्याला आपल्या लेबर साम्राज्याचं म्हणजे आपल्या फॅमिलीचं पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट केल्यानंतर आपल्याला जायचं आणेगावच्या बाजारामध्ये. तर तिथे गेल्यावर तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो सर्व. मागल्या वेळेस आपण गेलो त्यावेळेस भरपूर असा पाऊस पडला होता त्या ठिकाणी. तिथलं वगैरे एकदम रोमांचक असं तुम्ही व्ह्यू वगैरे बघितलं आहे. तर फायनली मित्रांनो आता आपण आले आणेगावामध्ये बाजार करण्यासाठी. तर आपण आता जसं की बोललो होतो फॅमिलीचं पेमेंट वगैरे केले आणि पुढं मालकीबाई वगैरे बघू शकतात. या ठिकाणी ना भरपूर अशी गर्दी झाली. तर ह्या साईडला सगळ्यात आल्यावरती पहिलं आपलं बागवा बघितला तर आकाशामध्ये एकदम खतरनाक असा फडकतोय. आणि पुढला व्ह्यू वगैरे बघितला असं स्वामींच्या मंदिरापुढला मस्त आता संध्याकाळ व्ह्यू झालं आहे. सूर्य मावळलेला आहे. तर बाजारामध्ये पुढे आल्यानंतर ना कलिंगड वगैरे ठेवले. आणि आजचा बाजार जो आहे ना एकदम फक्काट म्हणजे खतरनाक पद्धतीचा आजचा बाजार आहे. या ठिकाणी आपले गावचे ग्रामस्थ साबळे बदलून आणले कलिंगड आहेत. या ठिकाणी नाणी वगैरे. तर पुढे आल्यावरती बघू शकता त्यामध्ये कळले आणले पोंगळे वगैरे आपल्या गावठी भाषेत म्हणले तर मित्रांनो. पुढे आल्यावरती तरकारी वगैरे असं भरपूर असा या ठिकाणी आजचा बाजार मोठा भरलेला आहे. तर सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग या ठिकाणी साईडला आहे. यामध्ये आंटीची आहे. हा जर आवर बघितला मित्रांनो हा स्वामींचा आमटीचा आवर वगैरे या ठिकाणी आपले नाणं वगैरे कॅश लागले ना आपल्याला कधी पण. तर ऑनलाईन पैसे मारून आपण नाण्याकडे घेत असतो कधी पण लागल्यावरती एनी टाईम. तर गावच्या ठिकाणचा जो बाजार असतो मित्रांनो एकदम ताजी तावाना बाजार असते. आता संध्याकाळचे वाजले 6 वाजल्यानंतर या ठिकाणी आपण आता आलेले आपले लेबर वगैरे घेऊन. तर हे आपले पळसपूरचे कार्यकर्ते आहेत नाना यांच्याकडे आपण ज्वारी वगैरे काढण्यासाठी गेलो शेतकरीचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ना भरपूर अशा पद्धतीचे मसाले वगैरे डाळी वगैरे असतात ना ते भेटले जातात. त्या ठिकाणी तुम्ही ना बघू शकताय लाईट लावले सगळा माल वगैरे. तर तरकारी वगैरे भाजीपाला वगैरे भेटणार आहे. ही आपली म्हातारी आजी भरपूर अशी ओळखीच्या माणसं त्या ठिकाणी मित्रांनो आल्यानंतर. तर पुढे जात असताना सर्वजण आपली इथले आहेत ना जे भाजीपाला वगैरे विकतात ते सर्वजण ओळखीचे आहेत. या ठिकाणी आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मटकी वगैरे घ्यायची असं ना तर मित्रांनो आपल्यासारखा एक मित्र आहे जो की आता सध्या बिझनेस प्लॅनमध्ये उतरलेला आहे. तिच्याकडनं तर आपण आलो प्रत्येक वेळेस मटकी वगैरे घेत असते. त्याचं नाव आहे मित्रांनो आपल्या भाषेमध्ये गावठी भाषेत सोन्या. पुढे येत आल्यानंतर ना या ठिकाणी आपले नाणी वगैरे अक्षय भाऊ आपलं नाव कधी. तर ह्या साईडला वगैरे बघू शकता मित्रांनो पूर्ण आल्यानंतर. तर सगळ्यात मोठे होलसेलचे व्यापारी बेल्ल्या गावचे. आजचा बाजारभाव काय बघूया. हो आज बाजारभाव काय बटाट्याचा बाजारभाव काय बटाट्याचा आजचा? 20 रुपये किलो आहे. 30 रुपये 2 किलो आहे छोटे. आणि मोठाले 20 रुपये 50ला 3 किलो नेतं. 50. तर मित्रांनो 50ला 3 किलो छोटले 20 रुपये किलो असा आजचा बाजार आहे वाटल्याचा बाजारामध्ये बसल्यानंतर आणि गावच्या बाजारामधला. तर ठीक आहे असू द्यात पुढे आल्यानंतर
असा इथला व्ह्यू वगैरे. तर या ठिकाणी डाळी वगैरे बघू शकता, कडधान्य वगैरे सगळं फ्रेश माल या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे कलिंगड. आता सध्या ना कलिंगड म्हणजे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्या सीझनमध्ये ना कलिंगड वगैरे आहेत ना, तर भरपूर प्रमाणामध्ये ना बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली आहेत. तर या ठिकाणी आपल्या नानांनी केळं वगैरे आणली. नाना केळं संपली का? केळं संपली का नाना? एवढेच. तर मित्रांनो भरपूर दिवसापासून आपले नाना धंदा करतात केळाचा वगैरे. तर त्यांची स्वतःची भट्टी वगैरे केळं पिकवण्याची. तर या साईडला बघू शकता एवढे आणि त्यांनी आज केळं वगैरे आणली होती. तर भरपूर प्रमाणामध्ये त्यांची केळं संपली. तर पलीकडल्या साईडला नाणे आहेत, ते दोघं जण हा धंदा करतात केळाचं वगैरे. तसंच कलिंगड सीझनचा कलिंगडचा धंदा पण ते करतात. तर या ठिकाणी बघू शकता आपले बेवले गावचे ग्रामस्थ आहेत, बीडचं दुकान वगैरे आणलेले त्यांनी. तर आता थोडेसे ना द्राक्षाचं सीझन वगैरे पण चालू झालं आहे मित्रांनो. तर द्राक्ष सीझनमध्ये ना आल्यानंतर बघूयात द्राक्ष कोणते आहेत. सोना काय का अशोक काय क्वालिटी क्वांटिटी द्राक्ष मित्रांनो बघू शकता, एक नंबर आहे. अतिशय उत्कृष्ट अशी क्वालिटी द्राक्षाची. कसे द्राक्षे? 60 रुपयाला अर्धा किलो द्राक्ष मित्रांनो. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. कसं नाथखोळा जळगाव धुळा या भाषेमध्ये बोललं तर काय हरकत नाही मित्रांनो. तर चला आता पुढे जाऊयात आणि पुढे गेल्यानंतर आपली नानी आणि गावची ग्रामस्थ आहे आणि त्यांचा पारंपरिक जो आहे ना, त्यांचा पारंपरिक जो बिझनेस आहे ना, तर तो झाडू वगैरे विकणे. तर या ठिकाणी त्यांनी टोपली वगैरे ठेवली, आकर्षक अशी टोपली वगैरे बनवलेली त्यांनी बघू शकता, डिझाईन वगैरे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ना आकर्षक गोष्टी, ह्या फक्त तुम्हाला गावच्या ठिकाणीच बघायला भेटतील. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा मित्रांनो. आज संध्याकाळी आपल्या गावचे श्री साईबाबा यांची आरती आणि नंतर महाप्रसाद वगैरे होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये राहा. तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपले बेले गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं बिडीचं वगैरे दुकान या ठिकाणी, लाडू वगैरे. तर क्वालिटी क्वांटिटी ना एक नंबर. स्वतः घरी वगैरे बनवतात लाडू वगैरे. तर ना बेळ वगैरे कशी आज? 70 रुपये पावशेर. खरं 70 आहे का? तर मित्रांनो 70 रुपये पावशेर अशी आजचा बीडचा रेट आहे. तर या ठिकाणी शेव वगैरे सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना, भेळ पापड वगैरे काय असेल ते, तर ते ना घरी म्हणजे स्वतः तयार करतात आणि बाजारामध्ये दर बाजारामध्ये रोजच्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणतात. तर चला पुढे जाऊयात. या ठिकाणी आले तर लेडीजचं सामान वगैरे भेटलं जातं मित्रांनो. पलीकडल्या साईडला बघू शकता, जसं की आपण बोललो त्या नानीच्या पाट्या, तर त्यांचे हे मिस्टर वगैरे या ठिकाणी ते आले पाट्या वगैरे घेऊन मित्रांनो. तर असंच पुढे आल्यानंतर गावचे ग्रामस्थ वगैरे या साईडला बसलेले आहेत, शेतकरी बंधू, जे की त्यांच्या शेतामधला वगैरे माल असतो ना, तर तो विक्रीसाठी आणलेले आहे या ठिकाणी. त्या पुढे गेल्यानंतर म्हणजे असंच मित्रांनो भरपूर असा मोठा बाजार भरला जातो आणेगावचा. आणि आणेगावच्या बाजारामध्ये येत असं मित्रांनो सर्वात जास्त गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय माहिती का, आपल्या ज्या महिला बंधू आहेत ना, तर त्या संध्याकाळच्या वेळेस येत असतात. आणि कारण कसं असतं, बाजार करण्यासाठी संध्याकाळ दिवसभर काम करायचं, काम केल्यानंतर मग दर गुरुवारी आपलं पेमेंट होतं असतं. पेमेंट झाल्यानंतर मग त्यांना भाजीपाला वगैरे करण्यासाठी पैसे पण भेटले जातात. त्यामुळे मग ते सर्वजण दर गुरुवारी बाजार करण्यासाठी आपल्या आणेगावामध्ये येतात मित्रांनो. तर थोडंसं पुढं आल्यानंतर असं आहे, पलीकडल्या साईडला नॉनव्हेज लोकांचं ते आहे, सुकट बोंबील वगैरे का लागत असेल तर ते मित्रांनो या साईडला बघू शकता. बांगड्या वगैरे आता सध्या लग्न साराई वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे मग बांगडीचं सीझन वगैरे आहे मित्रांनो. तर चला ठीक आहे, डन. ये ना 50 रुपये 60 रुपये पावतो जाऊ त्यासाठी 60 रुपये 10 रुपये वाढेल फक्त 60 रुपये. त्याचा वांगा नवरा बायकोला सांगा घ्या वांगा घ्या वांगा घ्या वांगा घे बायको वांगा घ्या काकेला वांगा घ्या घ्या वांगा. बोल काय देऊ साहेब 20 रुपये. तर बाजारामध्ये बसलोय आणि आता आहे ना नानासोबत थोड्या ना त्याला माल वगैरे लागते. तर आहे ना पुढलं पब्लिक वगैरे बघा मित्रांनो. तर बोलता बोलता एक आहे ना म्हणजे विचार आठवले मी मनामध्ये. तर मित्रांनो एक रिएलिटी सांगतो, संपत्तीचा आहे ना साज असावा पण श्रीमंतीचा आहे ना कधी माज नसावा मित्रांनो. हा धंदा मी पहिला केलेला आहे, खरं सांगतो. म्हणजे पार आहे का घसा आहे ना वळू जाम होते जर तुमचा जो माल असेल ना, कारण हा तरकारी हा माल जो असतो मित्रांनो
1 ते 2 दिवसामध्ये ना परिपूर्ण पद्धतीने विकायला लागतो. आणि जर नाही विकलं ना तर तो बोकांडी बसला जातो. म्हणजे काय काय लोकांना या गोष्टीचा राग येतो, पण ही गोष्ट आणि म्हणजे खरी रिअल गोष्ट आहे मित्रांनो. नाना काय म्हणलं तुमचं खोटण्या सांगा मित्रांनो, खूप काय गोष्ट म्हणजे खूप काय परिश्रम याच्यामध्ये मित्रांनो. तुम्ही मला सांगा, आता हा माल एवढा शिल्लक आहे, आज वार गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, उद्यापर्यंत हा माल कोणत्या परिस्थितीमध्ये ना संपवायला लागतो. म्हणजे एक व्यापारी असो किंवा शेतकरी असो, म्हणजे व्यापारीची गोष्ट थोडीशी कसं आहे जागा वगैरे असते प्रत्येक ठिकाणी, परंतु शेतकऱ्याची गोष्ट अशी नाही. शेतकऱ्याला तो माल विकास लागतो, त्या दिवशी मालचा आहे ना तो विकास लागतो कोणत्या परिस्थितीमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी आल्यावरती ना आपला फुलं वगैरे दिसल्यात आणि याच्यावर एक मस्त डायलॉग आठवला आहे, फूल है गुलाब का उसे मुरझाने मत देना, क्या है प्राइस इसको, क्या इसका प्राइस मुझे बता देना. वाह मेरी क्या एकदम भारी असा डायलॉग वगैरे आठवला आहे. विषय नाही. या ठिकाणी आपले शिंदेवाडीचे ग्रामस्थ आहेत गंगाशेठ, तर त्यांचे वगैरे लेबर साम्राज्य जसे आपल्या लेबर साम्राज्य फॅमिली वगैरे. तर आज कुठे तुम्ही काय होतं आज कांदा काढणी काटणी वा माणसं वगैरे भरपूर तुमच्याकडे म्हणतात माणसं तेव्हा मित्रांनो भरपूर माणसं मंडळी त्यांच्याकडे. आपल्याकडे आता सध्या आपले लेबर वगैरे यात्रेमुळे कमी झाले. तर बाजार वगैरे घेतल्यानंतर आता आपण चाललोय घराकडे प्रस्थान केले मित्रांनो. म्हणजे चालले प्रस्थान नाही केलं अजून, चालले आताशी. तर या ठिकाणी ना बाजारामध्ये ना आमच्या छोट्या वहिनींना गुलाबाचं फुल घेतले आणि पलीकडल्या साईडला बघू शकता बाजार वगैरे. या ठिकाणी कुरकुरे वगैरे आपलं ते थोडंसं नाही का काय म्हणतात त्याला ग, याला काय म्हणतात पास्ता वगैरे घेतले मित्रांनो खाण्यासाठी. संध्याकाळी आता वाजले तर 6:30. व्ह्यू वगैरे बघू शकता एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे आणि कडेपाठामध्ये राहणार आपलं खंडेश्वर, आपलं कडेपाठामध्ये राहणार आपले डोंगर रस्त्याचं वगैरे ना व्ह्यू वगैरे पहिला मित्रांनो एकदम भारी असा व्ह्यू संध्याकाळचा. आपण आपल्या फॅमिलीला म्हणजे लेबर समजायला सोडले घरी आणि सोडल्यानंतर आता आपण ना आलेलो आहे साईबाबाच्या मंदिरापाशी. बघू शकता इथला व्ह्यू संध्याकाळचा एकदम भारी असं रमणीय वातावरण आहे. साईबाबांची गाणी वगैरे चालू या ठिकाणी. तर पुढे आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी साईबाबा मंदिराकडे म्हणजे इथनं प्रवेश आणि पूर्ण प्रवेश जाण्यासाठी या ठिकाणी लाईट वगैरे लावली आहे. अतिशय उत्कृष्ट असं इथलं वातावरण बघू शकता. छोटली मुलं वगैरे ना खेळतात. तर मित्रांनो हे मुलं खेळत असं ना मला एक गोष्ट आठवली की बारीकपणाचं वय आपलं होतं ना ते पण असं होतं. असंच आपण पण ना लप्पन डाव वगैरे, इट्टू दांडू वगैरे, तसंच गोट्यांचा डाव वगैरे खेळायचो बारीकपणी मित्रांनो. अतिशय ना म्हणजे त्या काळामधले आणि आताच्या याच्यामधली परिस्थितीमध्ये ना भरपूर फरक आहे. सध्या आता दुनिया डिजिटल झाली आहे, भरपूर काही म्हणजे चेंजेस वगैरे झाले. तर या ठिकाणी आल्यानंतर ना लेबर साम्राज्य सोडले. चला आता जाऊयात मंदिरापाशी जायचं आपल्याला. जसं की तुम्हाला बोललो मंदिरापाशी आल्यानंतर व्ह्यू वगैरे. तर पुढल्या साईडला मंदिरापाशी आल्यानंतर ना अतिशय भारी असं वातावरण आहे. बघू शकता तुळस वगैरे. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्या ज्या महिला ग्रामस्थ आहेत गावच्या तर त्यांनी रांगोळी वगैरे काढली मस्तपैकी मित्रांनो. सारून वगैरे केले आणि रांगोळी वगैरे काढली या ठिकाणी. तर डॉग बाई भेटला आपल्याला. तर मंदिराच्या पुढे आल्यानंतर तुम्ही व्ह्यू वगैरे बघू शकता. या ठिकाणी संध्याकाळची अगरबत्ती वगैरे लावली, धूपपूजा वगैरे केली या ठिकाणी. तर आपले गगनगिरी महाराज आणि पलीकडल्या साईडला दत्तांचं वगैरे मंदिर आहे छोटंसं. तर आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो तर प्रवेश केल्यानंतर समोर दानपेटी वगैरे. तर या ठिकाणी आतला असा व्ह्यू वगैरे एकदम भारी असा आतमध्ये वगैरे लाईटिंग वगैरे बघू शकताय आणि गाभारा वगैरे एकदम भारी असा व्ह्यू घेतला. तर या साईडला बघू शकता स्पीकर वगैरे ठेवले मस्तपैकी एकदम लाईटिंग वगैरे अतिशय उत्कृष्ट अशी लाईटिंग वगैरे आतमधली मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्या साईजचं काम चालू आहे स्पीकर वगैरे जोडायचं. तर पुढल्या साईडला आल्यानंतर बघू शकता आपल्या गावच्या महिला ग्रामस्थ भाकरी वगैरे करण्याचं नियोजन आहे आजचं. म्हणजे आजचा जो भावी भक्तांसाठी जो आहार आहे ना, जे स्नेह भोजन आहे ना, तर ते आहे मित्रांनो आमटी भाकर आहे. या ठिकाणी आमटी वगैरे करण्यासाठी ना यासाठी पाणी तेल वगैरे तापण्यासाठी ठेवले. तर याच्यामध्ये मसाला वगैरे असतात. याच्यामध्ये काय ठेवले तर मित्रांनो याच्यामध्ये डाळ वगैरे ठेवली, डाळ शिजवलेली आमटीसाठी. तर या ठिकाणी आपल्या नानीचं म्हणजे महिला गृहस्थींचं काम चालू आहे भाकरी करायचं चुलीवरती. एकदम भारी असं व्ह्यू आहे आणि या ठिकाणी मसाला वगैरे बघू शकताय. तर या ठिकाणी आमच्या मामी आहेत. तर मित्रांनो पलीकडल्या साईडला याच्यामध्ये ना साईबाबाची धूप वगैरे आहे ना, तर याच्यामध्ये ना पेटवली वगैरे जाते. तर बघू शकता इथला व्ह्यू वगैरे अतिशय मस्त आणि एकदम मनाला मनमोहक असं इथला व्ह्यू आहे ना. तर आतमधल्या खोलीमध्ये तुम्हाला दाखवली या ठिकाणी आमच्या सोबत राजी राहतात या ठिकाणी सर्व आहे ना, याची देखभाल वगैरे ना तर आजीबाई करतात. तर आजीबाई पशी जाऊयात मस्तपैकी. तर हे आमच्या आजीबाई आहे, काय विषय नाही मित्रांनो.
आजीबाई म्हणतात डोकं वगैरे नाही चाललं मित्रांनो. काय नसते, आपण मराठी माणूस आहे, मराठी माणसाला घाबरायत नाही. ते आपला छोटासा किलबिल परिवार वगैरे या ठिकाणी शेवटपर्यंत बघा आरती वगैरे बांधलं मित्रांनो. परंतु आपल्याला जायचं आता आळेफाट्यावरती CNG वगैरे भरण्यासाठी. आणि CNG वर आल्यानंतर कदाचित आरतीच्या टायमिंगला आपण येऊ शकतो किंवा नाही शकत आहे माहीत नाही, पण ठीक आहे मित्रांनो असत. तर मित्रांनो आमटी भाकरी जास्त नियोजन जसं तुम्हाला मी बोललो, तर आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत तर ते तुम्हाला सांगणार आहेत की ना आज किती माणसांसाठी ना स्नेहभोजन आहे, म्हणजे महाप्रसाद आहे आज साईबाबाच्या मंदिरापाशी. तर आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी सर्वजण गोळा झाले. तर वही वगैरे बघू शकतो तुम्ही या ठिकाणी आपले गावचे ग्रामस्थ आहेत. तर या ठिकाणी आता तेल वगैरे तापण्यासाठी ठेवले. तर नाना सांगा आज किती लोकांचं जेवण वगैरे? 300 लोकांचे. 300 लोकांचं जेवण वगैरे. आणि आमटी वगैरे आता बनवण्यासाठी कोण आपले मामा वगैरे या ठिकाणी मामा आपली. तर मित्रांनो आमटी बनवण्यासाठी आपल्या साईबाबाच्या मंदिरापाशी ना आपली निवडणूकच जशी नाही का लढवली जाते, तसं आपल्यापाशी ना साईबाबाच्या म्हणजे महाप्रसाद बनवण्यासाठी ना ते आपले आनेगावचे ग्रामस्थ मामा आहे. तर त्यांची निवड केलेली या ठिकाणी दर गुरुवारी ना ते स्वतः या ठिकाणी येऊन स्वयंपाक वगैरे बनवतात मित्रांनो. आणि त्यांच्या हातची चव जी आहे ना एकदम अतिशय उत्कृष्ट असं स्वादिष्ट ते आहे ना भोजन वगैरे बनवतात. मुलाखत वगैरे घेतली आपण सर्वांची आणि सर्व तुम्हाला सांगितलंच की ना महाप्रसाद वगैरे कसं बनवलं जातो, काय वगैरे कोण बनवतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना इथंच एंड झाला, कारण मित्रांनो साईबाबाच्या आरतीला आलो टाईम वगैरे, कारण आता आपल्याला आळेफाटा जायचं CNG बनवण्यासाठी.